आज ना नाश्त्यासाठी मी बनवले होते मस्त असे पोटॅटो बॉल्स. तनुषला आणि तनुच्या पप्पाला सर्व केलं आणि मी पण नाश्ता करून घेतला. तसं तर आज सुट्टीचा दिवस, पण आम्हाला जायचं होतं तनुच्या स्कूलमध्ये. तिथं ना लहान मुलांचं स्टीम एक्झिबिशन होतं. तसं तर ना आज खूपच गडबड होती आणि म्हणूनच ना तनुच्या पप्पाला मी लावलं होतं कामाला. रोज तर तनुषला मीच तयार करते, पण आज तनुच्या पप्पाला सांगितलं होतं कारण माझी घरातली दुसरी कामं चालू होती. तनुच्या पप्पाने तनुषला तयार केलं, त्याच्या सर्व वस्तू लेबल केल्या आणि आम्ही निघालो तनुच्या स्कूलमध्ये. तनुष तर ना आज खूपच जास्त खुश होता कारण मम्मी आणि पप्पा दोघे पण स्कूलमध्ये येणार होते. तनुषला स्कूलमध्ये सोडलं आणि आम्ही पोचलो मल्टीपर्पज हॉलमध्ये. तिथं ना सर्व पॅरेंट्ससाठी वेटिंगची अरेंजमेंट केली होती कारण एक्झिबिशन चालू व्हायला अजून वेळ होता. हा मल्टीपर्पज हॉल ना खूप मोठा आणि प्रशस्त असा आहे. इथं ना सगळे स्कूलचे प्रोग्राम होत असतात. स्कूलने तर ना एक्झिबिशनची चांगलीच तयारी केली होती. एंट्रन्स तर खूपच भारी डेकोरेट केला होता आणि इथं ना एक सेल्फी पॉइंट पण बनवला होता. एंट्री केल्यानंतर समोरच सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि विद्येची देवता सरस्वती विराजमान होत्या. एंट्रन्स आणि संपूर्ण कॉरिडॉर पानं, फुलं, वेली आणि वेगवेगळ्या क्रिएटिव्ह वस्तूंनी डेकोरेट केला होता. एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं आणि इथं तर ना शिक्षकांनी खूपच जास्त मेहनत घेतल्याचं दिसून येत होतं आणि सोबतच छोटी छोटी मुलं पण खूपच एक्सायटेड दिसत होती आणि ही लहान मुलं खूपच छान प्रकारे आपापले प्रोजेक्ट एक्सप्लेन करत होते. तनुष पण इथं ना आपला प्रोजेक्ट एक्सप्लेन करत होता. त्याने पण चांगलीच तयारी केली होती. संपूर्ण एक्झिबिशन पाहिलं आणि तोपर्यंत स्कूल सुटण्याचा टाइम झाला होता. तनुषला घेतलं आणि घरी आलो.